महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने झिरो वेस्ट कसबा विश्रामबागवाडा विधानसभा मतदारसंघ कसबा पेठ भवानीपेठ येथे क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर 3 महिन्यांकरता राबवण्यात येणार आहे। या प्रकल्पाचे उद्घाटन आज कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आयुक्त अविनाश सपकाळ व सहाय्यक आयुक्त श्रीमती प्रज्ञा पोद्दार पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थांच्या या संयुक्त प्रकल्पातून कसबा व भवानीपेठ या सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या भागात स्वच्छच्या कचरा वेचकांमार्फत 100% कचरा संकलन केले जाणार आहे। या उपक्रमातून कचरा वेचक मासिक सेवा शुल्कावर आधारित कचरा संकलन सेवा कसबा भवानीपेठेत प्रत्येक दिवशी प्रत्येक दारी देतील। खास करून कमी उत्पन्न असलेल्या भागात आठवड्याचे 7 दिवस ही सेवा दिली जाईल। तसेच लक्ष्मी रोड परिसरातील दुकाने व पथारी व्यावसायिकांना संध्याकाळी देखील कचरा संकलन सेवा दिली जाईल। वस्तीतील नागरिकांना सेवा शुल्क देण्यात अडचण येत आहे व त्यामुळे कचरा बाहेर टाकला जातो। हे टाळण्यासाठी वस्तीतील रहिवाशांसाठी सेवा शुल्काची रक्कम कमी करून कचरा वेचकांना पुणे महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या वस्ती प्रोत्साहन भत्त्यात वाढ करण्यात आली आहे। दारोदार कचरा संकलन, जास्तीत जास्त कचऱ्याचे रिसायकलिंग आणि कचरा वेचकांची उपजीविका सुरक्षित करणारा हा उपक्रम कसबा भवानीपेठ या भागातील कचरा व्यवस्थापनात मोठा बदल घडवत या भागाची स्वच्छता पेठ ही नवी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज आहे। आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सुंदर विकसित कसब्याचे ध्येय गाठण्यासाठी एक मोठे पाऊल ठरेल। यावेळी नगरसेवक कुणाल टिळक, स्वर्धा बापट, पल्लवी जावळे, कल्पना बहिरात, अजय खेडेकर, विशाल धनवडे, देवेंद्र वडके, राघवेंद्र मानकर, महेश आवळे तसेच निखिल मोरे, उपायुक्त परिमंडल 5 श्री प्रदीप आव्हाड, सहाय्यक आयुक्त कसबापेठ क्षेत्रीय कार्यालय, तिमय्या जंगले, सहाय्यक आयुक्त भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय आणि विविध मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्र सरकारने 2025 मध्ये कचरा वेचकांच्या सर्वेक्षण आणि नोंदणीसाठी सुरू केलेल्या नमस्ते योजनेअंतर्गत कचरा वेचकांना पीपीई किटचे पण वाटप मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले। गेली वर्षभर आपण सातत्याने कसबा मतदारसंघ स्वच्छ सुंदर विकसित करण्याकरता प्रयत्न करत आहोत। आता जेव्हापासून प्रयत्नशील आहे त्याच्यातनं आतापर्यंत जवळजवळ 40-50% त्याच्यातला फरक जाणवतोय। बऱ्यापैकी फीडर पॉईंट, पोलीस स्पॉट बंद झालेले आहेत आणि या पद्धतीने जो सातत्याने मी पाठपुरावा केला त्याचंच यश म्हणून आता महापालिकेने सुद्धा स्वच्छ पुणे सुंदर पुणे ही संकल्पना राबवण्याचा ठरवलेला आहे आणि जो प्रयत्न सातत्याने मी करत होतो त्यामुळे पहिला पायलट प्रोजेक्ट हा कसबा मतदारसंघामध्ये घेतलेला आहे। त्याबद्दल मी पुणे महापालिकेचे स्वागत करतो, प्रशासनाचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या नागरिकांना मी सांगू इच्छितो की आपण हा जो संकल्प घेतलेला आहे तो सिद्धीला नेण्याकरता सर्व नागरिकांचं त्याच्यात सहकार्य मोठ्या प्रमाणात असणं आवश्यक आहे। कारण जर आपण जर बघितलं तर आता स्वच्छनी 400 लोकांची टीम नवीन तयार केलेली आहे, परंतु कसबा मतदारसंघाच्या लोकसंख्या ही जवळजवळ 4.5-5 लाख झालेली आहे। या ठिकाणी असणाऱ्या व्यापारीकरणाचा जो आपण जर विचार केला तर 1.5-2 लाख ही दुकानं आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून फ्लोटिंग असणारं पब्लिक, या सगळ्यांच्या माध्यमातून निर्माण होणारा कचरा तो जर रस्त्यावर डंप नाही झाला, योग्य ठिकाणी ज्या पद्धतीने आपण त्याची व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीने जर तो त्यांच्या ठिकाणी गेला तर हा स्वच्छ सुंदर विकसित कसबा व्हायला या 90 दिवसात नक्कीच उपयोग होईल आणि तो आपण नक्की केल्याशिवाय राहणार। सातत्याने आपण मागणी करतोय, राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा त्याच पद्धतीने विचार करतायत। आपण सगळेजण इंदोरला गेल्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर मी स्वतः माझा एकही अनधिक फ्लेक्स तेव्हापासून लावला नाही। आमच्या इथं प्रमाण खूप कमी प्रमाण झालेलं आहे। आता या ज्यावेळेस आता ह्या सगळं खरं आहे, तुमच्या बाजूला सगळे नगरसेवक आहेत, सगळे निवडून आले, झाले आता झाले सगळ्यांना फ्लेक्स काढायला सांगा की नाही आता सगळ्यांचे फ्लेक्स काढले जातील आणि योग्य ते प्रशासनाला पण आपण आदेश दिलेले आहेत की योग्य ते कार्यवाही केली पाहिजे। आणि आम्ही तुम्हाला तुमच्या माध्यमातून आव्हान करतो सगळ्यांना, या पुढील काळात एक सुद्धा फ्लेक्स कसबा मतदारसंघामध्ये लागणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। तुमचा भाग जो आहे पूर्ण दाटीवाटीचा भाग आहे, पेटांचा भाग आहे, मोठ्या प्रमाणात हॉटेल्स पण आहेत, मोठं मार्केट पण आहे, काही ठिकाणी अनधिकृत हॉटेल तळमजले सुरू आहेत, ही कारवाई तुम्ही करणार का? नाही आता आपणच बघितलं असेल तर मी जाहीररित्या सांगितलं आयुक्तांना की ज्या 5 दिवसात ज्या पद्धतीनं अतिक्रमण, फुटपाथवरचं अतिक्रमण विरहित होतं, अतिशय खड्डेमुक्त शहर मतदारसंघ होता, या पद्धतीने तो सातत्याने राहिला पाहिजे आणि जे जे चांगलं आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे।
माझ्याबरोबर निवडून आलेले जे सगळे कसब्यातले नगरसेवक आहेत त्या सगळ्यांचा सुद्धा प्रयत्न तो राहील आणि या 90 दिवसात आम्ही सगळ्यांना तोंडात बोट घालायला लावू असं काम करून दाखवू. नाही, आता कसं आहे की तक्रारीच्या बाबतीत मी बोलतो, पण त्याच्यापूर्वी मी आपल्याला एवढं सांगतो की आज महापालिका प्रशासनातर्फे स्वच्छता जे आहे पुणे शहराला नंबर 1 सिटी करायचे आहे अख्खा देशभरात, हा आपला एक मोठा संकल्प आहे. आपल्याला एवढे सांगतो की डिसेंबर 2026 पर्यंत खऱ्या अर्थाने पुणे शहर तुम्हाला खूप सुंदर आणि स्वच्छ दिसेल. मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि हा ग्वाही काही मी माझ्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये देत नाही. पूर्ण महापालिका प्रशासन, पुणे शहरचे सगळे बुद्धिजीवी नागरिक, वेगवेगळे स्टेक होल्डर्स, मी या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की कसबा पेठमध्ये आमचे सामान्य आमदार हेमंत रासने साहेबांनी मागील काही महिन्यापासून, काही ऑलमोस्ट 6-7 महिन्यापासून त्यांनी फारच एक सुंदर मोहीम सुरू केला. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की या ठिकाणी जे काही क्रॉनिक स्पॉट्स होते, आज हे सगळे क्रॉनिक स्पॉट्स दर्शनीय भागमध्ये त्यांनी चेंज करून दाखवलेले आहे. त्याचं कारण असं आहे की स्वच्छतामध्ये ना एक छोटा इंटरव्हेन्शन किती मोठा आम्हाला रिझल्ट देऊ शकतात हे झालेलं आहे. इथे लोकांचा सहभाग घेणे, कुठे कुठे प्रॉब्लेम आहे. आज इथे काय आजचा जो मोहीम आहे त्याच्यावर मी सांगतो की हे कसबामध्ये 90 दिवसाच्या कालावधीमध्ये बेसिकली आम्हाला एक खूप मोहीम स्वरूपात इथे रोजच्या रोज, कधी कधी काय असते की कचरा आणि हे स्वच्छतामध्ये ना सुट्टी आपण देत असतो. रविवारी शनिवारी सुट्टी संपणार आहे, एक्स्ट्रा मनुष्यबळ आम्ही देणार आहोत. स्लम एरियाज मध्ये किंवा ज्या ठिकाणी हे कसा लोकांच्या कडून बरोबर काही हे जे मासिक वसुली होत नाही बरोबर, त्यासाठी एक मानधन वाढवून जवळपास स्वच्छ संस्थेला 1 कोटीपेक्षा जास्त मदत आपण करतो आहे. 400 लोकांची एक्स्ट्रा नियुक्ती करतो आहे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा. आणि हे जे मोहीम आहे त्याच्यामध्ये प्रशासन आपलं काम करणार आहे 100%. त्याच्यासोबत जनतेचा सहभाग घेऊन हे करायचं आणि 90 दिवसाच्या कालावधीमध्ये कसबा नंबर 1 होईल. तसेच त्याच्यासोबत डिसेंबर 2026 मध्ये पूर्णपणे आपलं शहर स्वच्छ सुंदर दिसेल. तक्रारी असू शकतात, मला माहिती आहे, कारण आज खूप सारे उनिमा पण आहे. बेसिकली आपल्याकडे कसं आहे की 400 घंटा गाडी आम्ही घेतो आहे, ते सगळे कमी होता पूर्वी. त्याच्यानंतर सगळे रॅम्प जे आहे आमच्याकडे 9 रॅम्प आहे, सगळे मॉडर्नाइज करतो. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की हडपसर घोडे रोड आज या ठिकाणी ऑलरेडी मंजूर झालेला आहे, बाकी पण आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर जे काही ट्रान्सपोर्ट स्टेशन मध्ये जे काही आवश्यक गोष्टी पाहिजे, जे काही आपल्या कॉम्पॅक्टर्स असेल किंवा व्हेकल्स असेल किंवा त्यासाठी जो लागणारा मनुष्यबळ असते, आता जे काही आमचं झाडण काम आहे, झाडण काम सुद्धा आम्ही आउटकम बेस्ड आता टेंडर करणार आहोत. जे काही आहे शेवटी कसं आहे की हे लोकांची नियुक्ती करतो ते झाडू काम करत नाही म्हणजे याचं काही हे नाही. पण आता 100% चांगला एक डिजिटल अटेंडन्स सिस्टम, म्हणजे खूप सारी गोष्टी आहे. खूप चांगल्या पद्धतीने प्रशासन जे आहे, स्वच्छतामध्ये प्रशासन 50%, जनता 50% अशी भूमिका असते. प्रशासनाचं काम अचूक व्हावा. आपण सांगितलं की तक्रारी खूप आहे, तक्रारीचं निराकरण करू, कामचुकार लोकांवर कारवाई पण करू. पण शेवटी कसं आहे की थोडासा माहिती शिक्षण संवाद आपला मूल आधार आहे आणि दुसरा जनतेला सोबत घेणे. आणि हा जो कसबाचा मॉडेल आहे जो सामान्य आमदार रासने साहेबांनी सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये प्रशासन भक्कमपणे त्याच्यासोबत उभे राहणार आहे आणि 3 महिन्यात 90 दिवसात हे तुम्हाला रिझल्ट दिसेल. मी माझ्या नक्कीच शब्द देतो आपल्या सर्वांच्या वतीने. आणि त्याच्यानंतर हे मोहीम जे आहे पूर्ण शहरासाठी डिसेंबर 2026 पर्यंत केला जाईल.